तुम्हाला सांगायला नकोच आहे, हे आहे केशर पिस्ता आईस्क्रीम किंवा राजभोग आईस्क्रीम. आज इथे मी तुम्हाला साध्या सरळ पद्धतीने हे आईस्क्रीम कसं करायचं हे दाखवते. इथे दूध न आटवता फ्रेश क्रीम, व्हीप क्रीम, मिल्क मेड किंवा खवा किंवा कुठल्याही केमिकल पावडर न वापरता हे आईस्क्रीम कसं करायचं हे दाखवते. हे आईस्क्रीम करायला अजिबात वेळ लागत नाही. अगदी 10 मिनिटात हा आपला आईस्क्रीमचा बेस तयार होतो. मी तुम्हाला मुद्दाम जवळनं दाखवते. किती सॉफ्ट झाला आहे बघा, किती सुंदर झालं आहे, रंग पण सुंदर आलेला आहे आणि चवीला तर अप्रतिम लागतं. नमस्कार, श्रेयाज रेसिपीमध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, तसेच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. चला तर मग आता असं हे घरात असलेल्या साहित्यापासून झटपट आईस्क्रीम कसं करायचं ते बघूया. त्याच्याकरता इथे मी अर्धा लिटर फुल फॅट मिल्क घेतलेलं आहे किंवा म्हशीचं दूध घेतलेलं आहे. हे मी आधी तापवून घेतलेलं आहे. साईसकट दूध घेतलेलं आहे. इथे केशर बदाम पिस्ता आईस्क्रीम करतोय किंवा राजभोग आईस्क्रीम करतोय. त्याच्याकरता मी 10 बदाम भिजत घातले होते, गरम पाण्यात भिजत घातलेले होते आणि त्याच्याबरोबर एक 4-5 पिस्ते पण भिजत घातले होते. आता ह्या बदाम पिस्त्याची सालं काढून घेते. बदाम पिस्त्याची सालं काढून घेतलेली आहेत. आता ह्याची आपल्याला पेस्ट तयार करायची. मिक्सरच्या जारमध्ये बदाम पिस्ते घेतलेले आहेत. त्याच्यात आता थोडंसं दूध घालतेय. जे दूध आता तापवून घेतलेलं आहे त्यातलंच थोडंसं दूध घालतेय. आता हे मिक्सरमधनं फिरवून घेते. प्लस थोडंसं दूध घालते, मिक्सरमधनं फिरवून घेते. हे बदाम मिक्सरमधनं बारीक करून घेतलेले आहे. अगदी पेस्ट नाही झाली त्याची तरी चालेल. इथे 1 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे. आता ह्याच्यात सुद्धा जे तापवलेलं दूध आहे त्यातलं थोडंसं दूध घालते आणि ह्याची स्लरी तयार करून घेते. उन्हाळ्यात बघा मिल्क पावडर, कॉर्नफ्लॉवर हे घरी पाहिजेच. ह्या 2 गोष्टी घरी असल्या ना की तुम्ही कधीही वेगवेगळ्या प्रकारची आईस्क्रीम तयार करू शकता. हे बघा छान त्याची स्लरी तयार झालेली आहे. इथे मी हे वेकफिल्ड कंपनीचं कॉर्नस्टार्च घेतलेलं आहे, कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे. इथे 1 टेबलस्पून मी कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे किंवा तुम्ही 2 टीस्पून 2 ते 3 टीस्पून कॉर्नफ्लॉवर घेतलं किंवा आपला नॉर्मल जो चमचा असतो हा बघा असा पोहे खायचा, ते 2 ते 3 टीस्पून कॉर्नफ्लॉवर घेतलं तरी चालेल. आता इथे मी मिल्क पावडर घेतलेली आहे, पाव कप घेतलेली आहे. ही सुद्धा मी एव्हरीडेची नेस्लेची घेतलेली आहे किंवा असा 10 रुपयाचा बघा छोटा पॅक मिळतो डेअरी व्हाईटनरचा. असे तुम्ही 2 पॅक वापरले तरी चालतील. त्याच्यामध्ये साखर असते, त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा आईस्क्रीममध्ये साखर घालाल तेव्हा चव बघून घाला. आता ह्याच्यामध्येच पाव कप पिठी साखर मिक्स करते. तुम्ही साखर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता, पण हे माप अगदी बरोबर आहे, त्याच्यामुळे आईस्क्रीम अगदी परफेक्ट गोड होतं. हे सगळं आता मिक्स करून घेते. पिठी साखर का वापरायची तर ती लगेच दुधामध्ये मिसळून जाते, विरघळून जाते. आता हे दूध मी पुन्हा गॅसवर तापवायला ठेवून देते. आता ह्याच्यामध्ये ही जी बदामाची पेस्ट तयार केलेली आहे ती घालूया पहिल्यांदी. अजून गॅस चालू केलेला नाही आहे. ह्यातलंच थोडंसं दूध मी ह्या जारमध्ये घेते आणि हे स्वच्छ करून घेते. आता गॅस चालू केलेला आहे, लो फ्लेम आहे. आता जरा हे 5 मिनिटं चांगलं उकळून घेऊया. इथे आपण कस्टर्ड वगैरे काही वापरत नाही आहोत. अगदी घरातल्या सामानात हे कसं करायचं हे तुम्हाला दाखवते. मिल्क पावडर, कॉर्नफ्लॉवर हे तर आपल्या घरात असतं किंवा इझिली अवेलेबल होतं. आणि इथे दूध आटवून सुद्धा घेत नाही आहोत. अगदी 10 मिनिटात हा बेस तयार होतो. ह्याला एक उकळी आलेली आहे. आता ही मिल्क पावडर आणि साखर जे मिक्स केलं होतं ते ह्याच्यामध्ये घालते. मिल्क पावडर आत्ताच घालायची, त्याच्यामुळे काय होतं मिल्क पावडर थोडी शिजते आणि त्याचा जो कच्चा वास असतो तो निघून जातो. इथे केशर पिस्ता आईस्क्रीम करतोय. त्याच्याकरता मी 2 चिमूट केशर गरम दुधात भिजवून ठेवून दिलेलं होतं. त्यातलं थोडंसं दूध ह्याच्यात घालतेय. चांगला रंग येईपर्यंत घालायचं. तुम्ही थोडासा येलो फूड कलर घातलात तरी चालेल. आता ह्याला चांगली एक उकळी येऊ दे. ज्या पद्धतीने तुम्हाला दाखवते त्या पद्धतीनेच तुम्ही आईस्क्रीम करा, खूप सुंदर होतं. पहिल्यांदा दुधामध्ये बदामाची पेस्ट घालायची, त्याला जरा उकळी आली की मग मिल्क पावडरनी साखर घालायची आणि सर्वात शेवटी मग आपल्याला कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे. ते आधी घालू नका, ते खाली लागतं. आता ह्याला एक उकळी येऊ दे, मग कॉर्नफ्लॉवर घालूया. हे बघा हे छान उकळायला लागलेलं आहे. आता मी गॅस बंद करते. गॅस बंद केलेला आहे. आता ह्याच्यामध्ये ही जी कॉर्नफ्लॉवरची पेस्ट तयार केलेली आहे किंवा स्लरी तयार केलेली आहे ती घालूया. अशी ढवळून घालायची, कॉर्नफ्लॉवर खाली बसतं लगेच. मी आता पुन्हा गॅस चालू केला आहे. गॅसची फ्लेम लो आहे. आणि आता सारखं ढवळत राहायचं, नाहीतर कॉर्नफ्लॉवर खाली लागतं. त्याच्याकरता आता अगदी 2च मिनिटं आपल्याला हे उकळून घ्यायचं आहे. ह्याच्यात घातलेलं कॉर्नफ्लॉवर शिजलं गेलं पाहिजे. लो फ्लेमवर बघा छान उकळत आहे. आता मी गॅस बंद करते. गॅस बंद केलाय. हे छान घट्ट झालेलं आहे.
तुम्ही डाव्यावर घेतलं तुम्हाला कळेल. हे बघा, हे जवळ येत नाहीये, म्हणजे छान घट्ट झालेलं आहे. आता हे गार होऊ दे. गार झाल्यानंतर आपण पुढची प्रोसेस करूया. जी जाळी असते ना ती ह्याच्यावर ठेवून द्यायची, त्यामुळे वाफ बाहेर जाईल. दूध गार झालेलं आहे. रंग किती सुंदर आला बघा. या दुधामध्ये मी केशराबरोबर थोडंसं केशर सिरप घातलेलं होतं. हे केशर सिरप मी घरीच तयार केलेलं आहे. त्याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. हा सुद्धा व्हिडिओ तुम्ही जरूर बघा आणि असं घरी करून ठेवा, तुम्हाला कधीही उपयोगाला येईल. इथे आपण दुसरा कुठला एसेन्स घालत नाही आहोत, तर वेलची घालतोय. मी थोडीशीच पावडर घालते ह्याच्यात. आता हे आपल्याला सगळं एकदा मिक्सरमधनं फिरवून घ्यायचं आहे. ह्याच्यात बघा असं गुठळ्या झालेल्या आहेत, तर ते सगळं प्लेन होईल. मग अशी ज्या मिक्सरच्या जारमधनं आपण बदाम वाटून घेतले होते त्याच जारमध्ये हे मी आईस्क्रीमचं मिक्सचर घेते. 2दा करते. आता मिक्सरमधनं हे एक 10 ते 15 सेकंद फिरवून घ्यायचं. आता ह्या प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये मी आईस्क्रीम सेट करते. असे आपल्याकडे आईस्क्रीमचे बॉक्स असतात बघा, त्याच्यात तुम्ही आईस्क्रीम सेट करू शकता, किंवा केकचा टीन असतो त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही आईस्क्रीम सेट करू शकता. फक्त स्टीलच्या भांड्यात किंवा काचेच्या भांड्यात सेट नाही करायचं, त्याच्यात सेट व्यवस्थित होत नाही. खाली बटर पेपर घातलाय, घातला तरी चालेल, नाही घातला तरी चालेल. मिक्सरमधून जे आईस्क्रीमचं मिक्सर फिरवून घेतलेलं होतं ते ह्याच्यात घालते, ओतते. म्हणजे थोडे बदामाचे काप मिक्स करते ह्याच्यामध्ये, थोडे काजूचे काप मिक्स करते. आणि हे केशर पिस्ता आईस्क्रीम आहे, त्यामुळे पिस्त्याचे काप मिक्स करते. सगळं ह्याच्यात मिक्स करून घेऊया. आता उरलेलं दूध सुद्धा मिक्सरमधनं 10 सेकंद करता फिरवून घेते. उरलेलं दूध मिक्सरमधनं फिरवून घेतलंय, ते आता घालते ह्याच्यावर. आता पुन्हा वरून थोडे बदाम काजू पिस्ते मिक्स करते आणि जे केशराचं दूध केलं होतं ते घालते. हे सगळं हलक्या हाताने मिक्स करूया. आता वरून हे पिस्ता क्रश केलेले आहेत ते घालायचे, किंवा पिस्त्याचे पातळ काप करून घाला. थोडं केशर घालते. पिस्त्याचे काप घाला, केशर ऑप्शनल आहे. किती छान दिसतंय बघा. वरून असा क्लीन रॅप लावते, किंवा तुम्ही ॲल्युमिनियम फॉईल लावलीत तरी चालेल, किंवा साधी प्लॅस्टिकची पिशवी लावली तरी चालेल. त्यामुळे जे आईस क्रिस्टल जमा होतात ते आईस्क्रीमवर पडत नाही. वरून असं घट्ट झाकण लावलं आहे. आता हे फ्रीजरमध्ये 6 ते 7 तासाकरता सेट करायला ठेवून द्यायचं. डबल डोअरचा फ्रीज असतो त्याच्यामध्ये आईस्क्रीम लवकर सेट होतं. जर सिंगल डोअरचा फ्रीज असेल तर जरा वेळ लागतो. फ्रीजरमध्ये आईस्क्रीम ठेवलं की सारखा फ्रीज उघडायचा नाही. आता हे मी फ्रीजरमध्ये ठेवून देते आणि आईस्क्रीम सेट झाल्यावर तुम्हाला दाखवते. हे बघा, रात्रभर मी आईस्क्रीम फ्रीजरमध्ये सेट करायला ठेवून दिलेलं होतं. त्याच्यानंतर मी 1 तास फ्रीजरमधनं बाहेर काढून नॉर्मल फ्रीजमध्ये ठेवून दिलं. त्याच्यामुळे ते थोडं सॉफ्ट होतं आणि आपल्याला स्कूप करायला फार बरं पडतं. हे आपलं आईस्क्रीम तयार झालेलं आहे. हे बघा, वर छान बदाम पिस्ते असे छान दिसत आहेत त्याच्यावरचे. आता आपण स्कूप करून घेऊया. हे बघा किती छान दिसत आहे. ह्याला सुद्धा थोडी प्रॅक्टिस लागते. हे बघा, दुसऱ्याला अगदी छान निघालंय. थोडं सॉफ्ट झालं पाहिजे आईस्क्रीम की लगेच हे स्कूप छान निघतात. हे बघा, असं हे आपलं राजभोग आईस्क्रीम तयार झालेलं आहे. तुम्हाला मुद्दाम जवळनं दाखवते, एकदम सॉफ्ट होतं.